आम्ही आलोय आता इकडं वरती. आम्हाला भरायचे आहे गव्हाच्या गोण्या. गहू वाळत घातली होती ना, ते मी तर काही भरणार नाही, कारण की आपल्या हाताला थोडंसं हे, त्याच्यामुळे आपण काही भरणार नाही आहे. काही भरल्या आहेत इकडं, ह्या भरलेल्या आहे काही गोण्या वाळवून, आणि काही वरती आहे. अजून पण 10-12 गोण्या आहे खाली. बघू आता. हर्षून त्याचे पप्पा भर राहिले गहू, दोघं जण. 8 दिवसापासून गहू वरतीच पडले. काही गोण्या भरल्या त्यांनी, काही भरून राहिले. अजून बरेचसे राहिले काही वाळवायचे. इथं मिरच्या वाळत टाकल्या मी, कारण की मला मसाला बनवायचा आहे ना. मिरची पावडर पण बनवायची, मसाला पण बनवायचा आहे, त्याची तयारी आहे. हर्षू वैतागलाय आमचा, शाळेतून आल्यावर लगेच कामाला लावले त्याला. मी आली खाली, ते दोघं भरताय गहू, कारण की आमच्या हर्षूला लागली भूक. त्याच्यामुळे मी करणार इकडे साबुदाण्याची खिचडी, त्याची तयारी चालू आहे माझी. आणि स्वयंपाक काय एवढं बनवता येत नाही मला, कारण की महिनाभर तर आईच होती, तिनं बनवलंच सगळं. तिनं तर मला काहीच करून नाही दिलं, पण तिला जावं लागलंय. तिला बळजबरी पाठवलंय मी, कारण की ती काही जात नव्हती. पण माझ्या वडिलांची तब्येत नाही बरी, तिला बोलले जा म्हटलं, वाटलंच तर परत आहे ना. आता काय 4-5 दिवसांनी प्लास्टर काढायचंच म्हटलं, त्याच्यामुळे बोलले तू जा म्हटलं. आणि बघू आता कसं होते, कारण की एवढं पोळ्या वगैरे तर काय करतात. भाकरी बनवते मी तशी एका हाताने, पण पोळ्या नाही लाटता येते मला. आणि आज तर खिचडीच बनवणार आहे. आणि काल ती गेली तर काल तिनंच बनवून गेली होती, तेच आम्ही संध्याकाळी थोडंसं खाल्लं. त्याच्यामुळं काल आणि आज झाले. आता बघू आता इथून पुढं काय होतं. मी 4-5 दिवस तर करणारच आहे. आता 4-5 दिवसांनी प्लास्टर काढणार, त्याच्यामुळं काही विषय नाही. नंतर येईन थोडं थोडं करता. मी खिचडी बनवत होते इकडं, तेवढ्यात हर्षू पण आला खाली. मग मला काही हाताने एवढं जमत नाही, तो करतो खूप मला मदत. मग तो शेंगदाणे काढून देत होता मला डब्यातून. त्याला कळत नव्हतं किती देऊ, एवढे देऊ का तेवढे देऊ सांगत होता. खिचडी पण बनवून झाली. तेवढ्यात कस्तुरी पण आली. तिला सरकारी दवाखान्यातून इंजेक्शन मारून आणलं होतं, कारण की तिला कुत्र्यानी ना थोडंसं नख मारलं. त्याच्यामुळं ती मला दाखवत होती इंजेक्शन मारल्यावर किती सूज आली. आणि यांनी गोण्या पण खाली आणून ठेवल्या होत्या. त्या गोण्यांमध्ये आम्ही मध्यभागी ना अर्धी गोणी झाल्यानंतर त्याच्यामध्ये ना इंजेक्शन आणि एक काडीची पेटी ठेवली. त्याच्यामुळे ना गहू पण खराब होत नाही खूप, म्हणजे 2-2 वर्ष झाले तरी कीड लागत नाही. आता ते टाचून त्याची थप्पी पण द्यायची.